मॅन ऑफ द मॅच. 39 धावांची बारदार इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा गुणवान आक्रमक शैलीचा फलंदाज नरेंद्र मस्कर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. इथं टॉस केलं जाईल. मी विनंती करतो दोन्ही संघाच्या संघनायकाला. तन्मय 11 जानमान मसोबा नारपड टीमचा संघनायक आणि मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे भिंगार टीमचा संघनायक आपण टॉस साठी यायचा. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन मॅन आर्मी नरेंद्र मस्कर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं. मी देवेंद्रजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायचं नरेंद्रला. चला टॉससाठी पण या लगेच, वेळ नका घालू तुम्ही प्लीज. टॉससाठी पण लगेच या. तर नरेंद्र या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते ते मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत बालूला गौरवण्यात येत आहे. ताकदवान खेळ करत सर्वांची मनं जिंकणारा बालू ठरलाय, अर्थात नरेंद्र मस्कर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. टाइम लागतोय. चला टॉस करून घ्या लगेचच. टॉस करून घ्या प्लीज. टॉस केलं जाईल. सेमीफायनलची लढत अंतिम 5 मध्ये कुठला संघ दाखल होईल देवेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते ते टॉस केलं जातोय. तर नरेंद्र मस्करने टॉस जिंकलाय. जो निर्णय असेल तो बालू आम्हाला सांगायचं. भिंगार फिल्डिंग फर्स्ट घेतलाय तर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. गणेशजी गायकर नारपोळी यांचं इथे आगमन झालंय. दादांना विनंती असेल की आपण मंचकावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अमितजी गायकर आणि सचिनजी गायकर. चला भिंगार टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत. बॅटिंग येस बॅटिंग घेतलेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. तर आपण स्पर्धा एन्जॉय करता आई गावदेवी क्रिकेट संघ अजिवली आयोजित माननीय श्री डॉक्टर रवींद्र अनंत शिशवे IPS यांच्या 50व्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. अंतिमची रात्र आणि अंतिमच्या रात्रीमध्ये आपण पाहतो अगदी क्वार्टर फायनलची ही मॅच आजच्या रात्रीतील 2-2 सामने जिंकत इथपर्यंतचा प्रवास राहिला टीम तन्मय 11 हनुमान मसोबा नारपोली संघाचा. आणि त्यानंतर असतील दुसऱ्या बाजूला मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे भिंगार. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट गेम. आणि आता टाइम अलर्ट असेल. नारपोली टीम लक्ष असू द्या. तर इथे मात्र सन्मान केला जातोय. एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व सन्माननीय देवेंद्रजी पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. मी सचिनजी गायकर या स्पर्धेचे आयोजक यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी देवेंद्रजी पाटील यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करावा. मी देवाभाई यांना विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष रायगड जिल्हा यांचा इथे सन्मान केला जातोय. राजकारणाबरोबर समाजकारण करत सर्वांच्या कार्यक्रमाला ज्या व्यक्तिमत्वाची उपस्थिती लाभत असतात
ते सर्वांचे लाडके देवाबाई अर्थात देवेंद्रजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय देवेंद्रजी पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. गणेशजी गायकर नारपोळी या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं सत्र कसं रंगतंय, काय घडतंय, काय बिघडतंय ऐकूया. आमचे परम मित्र रोहितजी गायकर ऑलराऊंडर भूमिका बजावणारे स्कोरिंग विथ कॉमेंट्री ऐकूया रोहितजी गायकर यांना पहिल्या सत्रासाठी. थँक्यू गीतेश सर. तर तत्पूर्वी एक सूचना, मानशी स्पोर्ट्स डेरवली आणि जय गिरोबा जोहे जसं सत्र संपेल ना, दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी संपर्क साधा आणि त्यानंतर पुढचे सर्व सामने 3 ओव्हरचे खेळवले जातील याची दक्षता असावी. प्रकाशजी बाबरे आमच्या सन्माननीय मान्यवर यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. आणि जर आले असतील ना दोन्ही कॅप्टन्स, मानसी स्पोर्ट्स डेरवली आणि जय गिरोबा जोहेचे कॅप्टन जर आले असतील ना, तर या आपण टॉससाठी टॉस केला जाईल. कमालीचा खेळ दोन्ही टीमचा राहिला. 2 सामने जिंकले. तिसऱ्या सामन्यामध्ये धडक मारली आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये आता काय घडेल, काय बिघडेल, येणारे काही चेंडू आणि नक्कीच काही वेळ सांगून जाईल की अगदी 5वा क्वालिफायर संघ कोणता असेल. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला नक्की रंगत येणाऱ्या मॅचला मजा येतील आणि या मॅचला सर्व आपण पाहतोय सुपर. आज संडे चालू झाला आणि शनिवार, उद्या संडे सुट्टीचा दिवस. अनेक सारे क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षक या मैदानाच्या चौफेर सामन्यांसाठी गर्दी करत असताना त्या सर्व प्रेक्षक मायबाप यांचा सर्वांचं आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि व्यासपीठावरती आमची सर्व पाहुणे मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत VIP डाईज मधून. त्या सर्वांचं आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये करूया स्वागत. सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जाऊया उपांत्य फेरीच्या या लढतीमध्ये. अगदी क्वालिफायर राऊंड आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडवरती आहे सौरभ पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती धर्मेंद्र घोगरे, बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकाचा शुभारंभ होता. अभिजित मोरेच्या गोलंदाजीचा ऑब्स्टिकला बाहेर जाणारा बॉल होता. अगदी वळण फार होता आणि राऊंड ऑफ ॲक्शनने टाकलेला बॉल टप्पा खाऊन बाहेरच्या दिशेने जास्तीचा बाहेर चालला आणि पंचांनी वाईट बॉल घोषित केला. पहिली अवांतरची धाबसंख्या इथे धावपटलावरती ऍड होती. फुलटॉस, लोअर फुलटॉस, घुटना टेक आणि माझा सिक्सर देख. सौरभ पाटीलचा तडाखा, बॉल लॉंग ऑन सीमा पार. 6 धावा, षटकार. मागचा पाय वाकवला, बॉल लोवर फुलटॉस होता, तिथे चांगला कनेक्ट केला आणि लॉंगॉनच्या दिशेने पाठवला. 6 धावा, 6 धाब्यांची मोहर लावणारा पहिल्या बॉलवरती सुरुवात आक्रमकतेने केली आहे. जिथून संपला होता मागचा सामना सौरभसाठी, तिथून मात्र हा सामना सुरू केला. पहिल्या बॉलवरती षटकार. वेग फार आहे, गतीमध्ये बीट केला. अगदी टप्पा अचूक होता. कमालीचा क्षेत्ररक्षण होता. जेवढ्या वेगाने धावला तेवढ्याच वेगाने चेंडूला उचलला. फेकी तेवढी चांगली सुरेख केली आहे. धावपटलावरती मात्र 1 धावसंख्या पुढे जाईल. धावपटलावरती एकूण धावसंख्या 8 या अंकावरती. बॅटनर ट्रिप पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. पाबंदीचं षटक राहील आणि या पाबंदीच्या षटकामध्ये एक चांगली दमदार सुरुवात या ठिकाणी सौरभ पाटील याच्या बॅटमधून आणि त्याला साथ त्याची जोडीने अगदी आपण पाहतोय कर्तेश्वर मोठे भिंगा टीमला सातत्याने प्रत्येक वर्षी लीड करत असताना धर्मेंद्र घोगरे या ठिकाणी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये ॲज अ ओपनिंग पियर्स आपण पाहू शकता ओपनिंग जोडीसाठी सज्ज झाला. स्ट्रायकिंग एंड खोलात टाकलेला बॉल, हलकीशी दिशा दिली आहे. एकच धावपटलावरती ऍड केली जाईल. चांगली गोलंदाजी होती. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय जरूर, पण त्यानंतर कमालीचे 2 बॉल या ठिकाणी हाताळण्यामध्ये यश आला अभिजित मोरेला. अभिजितची ओळख मी नेहमीच सांगत असतो, छोटा पॅक आणि बडा धमाका, पॉकेट साइड डायनामाइट, छोटा तीर घाव करे गंभीर. भल्या भल्या टीम त्याच्या समोर मी तर म्हणे नतमस्तक होतात. असा अभिजित मोरे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं.
एकच धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. एकेरी धावेनं संघ चालला एकूण डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती. 10 धावा स्कोरबोर्डवरती दाखल होत असताना उपांत्य फेरीची लढत या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल बक्षीस पात्र फेरीचा जरूर आनंद घेईल आणि एका ट्रॉफीचा हकदार जरूर बनेल. पण तिथे मात्र एक षटकर आल्यानंतर थांबवलाय. फक्त सिंगल्स धाव काढण्यामध्ये कन्वर्ट केला. इथे झेलची संधी होती, गमावली. एक धाव कंप्लीट आहे. आता रनआउटचा चान्स आणि तो बिल्ड केला आणि तिथे कॉलिंग चुकलेली आहे, मिसअंडरस्टँडिंग दोन बॅटर्स मध्ये. आणि जिथे एकदा जीवनदान मिळाला होता पण दुसऱ्यांदा घाई केली. अति घाई संकटात नाही आणि संकटात पाडल्या टीम भिंगारला, कारण विकेट मिळवली ती नारपोली संघाने. धर्मेंद्र घोगरे याची डीज. जी बाबरे माजी सरपंच बारवई आणि रामजी जाधव आजिवली या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. यस, धन्यवाद गीतेश सर. या ठिकाणी पहिला धक्का बसला. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहिली धर्मेंद्रची. पण त्यानंतर क्रमांक 3 वरती देवेंद्र पाटील स्ट्रायकिंग एंडवरती दाखल होईल, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दाखल होईल. कारण अजूनही एक बॉलचा खेळ या ओव्हर्स मधला बाकी. अंतिमचा चेंडू, शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती किती धाब्यांची मोहर असेल, किती ते सफलता अर्जित होईल, इंडियन हा चेंडू जरूर सांगून जाईल. अभिजित मोरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा हा बॉल खोल टाकला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मागे, येतील चेंडूला उचलतील, फेकून देतील. तत्पूर्वी फक्त आणि फक्त मिळते सिंगल. हे टेम्परामेंट राहिलं, ही त्याची स्ट्रॅटजी राहिली आहे. पहिला बॉल लोवर फुलटॉस होता, 6 धाव्यांसाठी षटकार आपण पाहिला सौरभच्या बॅटमधून. पण त्यानंतरच्या येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती फक्त आणि फक्त एकच सिंगल घेण्यास भाग पडलं ते फलंदाजांना. आणि नक्कीच त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट झाला टीम तन्मय इळवनच्या हनुमान मसोबा नारपोलीला. कारण धाबा आल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. 12 धाबा धावपटलावरती आहेत. 12 धाबा आपण पाहू शकाल. मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे भिंगार आता संघर्ष करतोय धावेंसाठी. कारण असा षटकार जो पहिल्या बॉलवरती होता असं वाटलं हे षटक नक्की 18 ते 20 धावेंचं असेल, पण तिथे अभिजितने थांबवला. अगदी प्रत्येक बॉलवरती येणाऱ्या 5 बॉलवरती 5 सिंगल, एक रनआउटच्या माध्यमातून विकेट धर्मेंद्र घोगरे यांची विकेट संपादित केली. आणि खऱ्या अर्थानं तिथे फक्त आणि फक्त 12 धाबा खर्च केलेल्या आहेत. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी अगदी आपण पाहतोय पसंती दिली आहे कर्णधाराने. कल्पेश गायकवाड या गोलंदाजाकडे गेलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती सबसे कातील सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. मागील मॅच मध्ये 38 धावसंख्येची अतिशय महत्वपूर्ण इनिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. I11 कोण संघाच्या अगेन्स्ट. या मॅच मध्ये काय करणार तिथे अगदी सन्मान दिला, कारण हा यॉर्कर होता आणि यॉर्कर सांगतोय की बाबा याच्यावरती नक्की प्यार कर. जर इथे घाई केली तर नक्की नुकसान आपल्या संघाला होईल. त्यासाठी दिलेला हा सन्मान या बॉलवरती. डॉट चेंडूची झाली आहे सांगता. चांगली सुरुवात ओव्हर नंबर 2 मध्ये कुणालच्या माध्यमातून, माफ करा कल्पेशच्या माध्यमातून. यावेळेस चेंज ऑफ वेस गती काढून घेतली, फिंगर रोल केल्या. डॉट चेंडू मागे ठेवलेला बॉल होता, अगदी ऑफ स्पिनच्या अंदाजामध्ये फेकला. अगदी पोझिशन ओळखली फलंदाजाची. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा निर्धाव बॉल आला. निर्धाव चेंडू विचार विनिमय देवेंद्र पाटील सौरभ पाटील सोबत करतोय. कारण जो सौरभ आक्रमकतेने सुरुवात करणारा होता त्याला थांबवण्यामध्ये यश आला. सलगचे 2 बॉल डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॅटची लीडिंग एज, मागे विकेट किपर नरेंद्र मस्कर याने टिपलाय झेड आणि संपला इथे सौरभ पाटील यांचा खेळ. चला भिंगार संघ फलंदाज आपण रेडी
ठेवायचे आहेत. नवीन बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रतीक घोगरे. सुरुवात अगदी थाटाप माठात झाली होती. मी तर म्हणेन अगदी आपल्या खेळीसाठी जाणला जातो सौरभ, त्या खेळीने त्याची सुरुवात झाली डावाची. पण आता जसा जसा डाव पुढे चाललाय, जशी मॅच अगदी पुढे चाललेली आहे, तसा थोडासा प्रेशर, थोडासा डिफ्रेशन मी तर म्हणेन भिंगार संघाच्या फलंदाजांवर येत चाललाय. कारण 3 सलगचे डॉट बॉल आले, धावसंख्या 12 वरती स्थिरावल्या आणि विकेट गमावल्या. त्या दोन विकेट्स त्यांनी गमावल्यात. प्रतीक घोगरे जिथे जिथे संकटात संघ असतो ना, तिथे तिथे आपण नेहमी संकट मोचक म्हणून प्रतीक यांची नक्की ओळख राहिली कर्तेश्वर मोठे भिंगार टीमसाठी. पण इथे खोलवरचा बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहायला सुंदर फील्ड केली आहे. डॉट चेंडू क्रमांक 4 आलाय. डॉट 4 चेंडू सलगचे डॉट आलेत. अगदी कमालीचा कौतुक करावंच लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश गायकवाडचं. पुढचा बॉल टॉप एज होती, पण तिथे क्षेत्र खाली एक धाव नक्की मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. एकच धाव येते. देवेंद्र थांबला. आता स्वतःवरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. जिम्मेदारीशी खेळ या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण इथे धावा जमवायच्यात. 40-45 पर्यंत मजल मारावीच लागेल, तर नेक्स्ट इनिंग मध्ये त्या धाबा डिफेन्स केल्या जाऊ शकतात आपल्या गोलंदाजांच्या माध्यमातून. पण इथे स्कोरबोर्ड वरती जर आपण पाहिलं सध्याची स्थिती 2 बाद 13 धावा या धावपटलावरती. अंतिमचा बॉल 11 चेंडूंचा खेळ संपला. या ओव्हर्समध्ये धाव फक्त आणि फक्त एक आली. एक कमालीचं षटक राहिला. इथं मॅचचं युटर्न मी तर म्हणेन या ओव्हर्समध्ये सिद्ध केला गोलंदाज कल्पेश गायकवाडने. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. शेवटचा अंतिमचा बॉल दुसऱ्या षटकातील तोही खोलवट टप्पाचा अपील लावला आणि पंचांनी सांगितला की अगदी विकेटच्या मधोमध देवेंद्र पाटीलच्या पारीचा खात्मा होता. LPW लेग बिफोर द विकेट. 1 more विकेट डाऊन. स्ट्रॅटजी चेंज केली, रणनीती चेंज केली आणि दुसऱ्या ओव्हरसाठी कल्पेशला घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यावरती दाखवलेला जो विश्वास होता तो सार्थ करून टाकवला. फक्त एकच धाव दिल्या आणि 2 विकेट्स. भावेश मोरे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. ओव्हर नंबर 3 साठी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला आणि हा बॉल सल्ला अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चित्याच्या चपलाईने. साहिल म्हटलं ना की अगदी चपलाईने खेळणारा खेळाडू या. चपल आहे, यंग टॅलेंट आहे आणि त्याचं शरीर जरी पाहिलं ना तर अगदी असा सडपातल बांध्याचा आपण पाहतोय. उंचीने जरी लहान आहे पण त्याच्याकडे धावण्याची क्षमता, बुद्धी, चाणक्यानं खेळ करणारा साहिल जगे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अगदी कॉल दिला प्रत्येकाला आणि दुसरी धाव चपलाईने धावून काढली. धावसंख्या पुढे चालली आहे. एकूण धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 15. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा. तिथे मात्र मागे जाऊन कट करण्याचा प्रयत्न होतो. ऑब्स्टिकच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू. पंच आमच्याकडे दोन्ही जमिनीला समांतर करतायत. बॉल येतोय अवांतर आणि एक धाव इथे स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. 16 या धावपत संख्येवरती धावपळक पोहोचलाय. 16चा टोळा हा देतोय भिंगार संघ का तिथे गारद होईल, पण येणारा बॉल जरूर सांगून जाईल. भावेश मोरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल अगली पेशकश. 16चा टोळा द्यायचा होता पण तिथे केलाय गारद. प्रतीक घोगरेची मिळवली विकेट भावेशच्या गोलंदाजीवरती.
पण इथे मात्र मॅच मध्ये रंगत आली आहे, कारण विकेट्स जात चालला जिथे धाबांची नितांत गरज टीम कर्तेश्वर मोठे भिंगारला होती. मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे भिंगार या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय, पण तिथे मात्र विकेट्स वरती विकेट्स जात चालल्या, डॉट बॉल वरती डॉट बॉल येत चाललेत आणि त्यामुळे थोडासा दडपण, थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतो. विवेक घोगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. भावेश अगेन्स्ट अगली पैशकश. भावेशी यावलेचा बॉल समोर खेळला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 100% कमिटमेंट आपल्या टीमसाठी, प्रयत्न आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या संघाच्या अस्तित्वासाठी चाललेला हा आपण पाहतोय तन्मय 11 जनमान मसोबा नारपोली टीमचा हा प्रयत्न. कारण प्रत्येक बॉल वरती 100% कमिटमेंट आपल्या पुरस्कर्त्यांना देतोय, आपल्या गावच्या पाठीराख्यांना देतोय. कारण बराच काल थोडासा खडतर प्रवास त्यांचा राहिला, पण आता मात्र त्या प्रवासाने, कारण संघर्ष त्यांच्याच वाट्याला येतो की त्यानंतर त्यांनी जिद्द आणि चिकाटी त्यांच्या वाट्याला येते आणि नक्की हा संघर्ष आपण पाहतोय, संघर्षमय खेळ. पण इथे संघर्ष आता वाट्याला आला आहे तो भिंगार संघाला, कारण इथे धावा जमवायच्यात, धावा यायला हव्यात. स्कोरबोर्ड वरती जर सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी चांगली करायची, डिफेन्स करायच्या, तर इथे धावांची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. पण तिथे एकीचं रूपांतर केलं दुहेरीमध्ये, सिंगलला कन्वर्ट केलं डबल्स मध्ये. 2 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 19 या अंकावरती धावसंख्या पोहोचल्या. 19 धावा धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय साहिल जगेला, रायझिंग स्टार, यंग रायझिंग स्टार मोठे भिंगार टीमचा. अनेक वेळा एखादी सामने बॅटिंग आणि बॉलिंग वरती त्याने फिरवलेत. मी म्हटलं होतं यंग रायझिंग स्टार सहज आणि अगदी सोप्या ऍक्शन बॉलला पाठवला. यूज स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच बॉल 6 धावेंसाठी षटकार. अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचला. अगदी सुपर उत्तम खेळाडू मी तर म्हणेन, कारण पिंच हिटर अगदी मधल्या फळीला येतो, झटकन धावा झपाट्याने धावा बनवतो आणि त्या धावा कशा येतात त्या प्रतिस्पर्धी संघाला समजतही नाही. असा हा पिंच हिटर साहिल जगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आणि त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. धावा 25 या अंकावरती. बराच उशीर मोठ्या फटक्यांसाठी वंचित असणारा भिंगार संघ आता मात्र साहिलच्या बॅटमधून आलेला षटकाराने टाल्यांची गूंज मैदानाच्या आतमध्ये येते. यावेळेस उलटा पुलटा खेळण्याची कोशिश होती, पण तिथे सरळ बॅटने जर धावा येत आहेत तर अगदी अडवी तिडवी फलंदाजी करण्याची आवश्यकता होती का, हा क्वेश्चन मार्क, हा प्रश्न चिन्ह पडला भिंगार टीमच्या सर्व पाठीराख्यांना खेमामध्ये. कारण इथे अलाइड डॉट बॉल 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 25 या अंकावरती पोहोचल्या. 25 रन्स इन अ बोर्ड. आता अंतिमच्या षटकामध्ये नक्कीच जातील कुणालकडे, कारण त्याने पहिल्या मॅच मध्ये डिफेन्स केल्या धाबा 5, दुसऱ्या मॅच मध्ये डिफेन्स केल्या धाबा 19 आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्या 17 मध्ये गोलंदाजी आली आहे कुणाल पाटीलच्या वाट्याला. न्यू रायझिंग स्टार हाही देखील जर आपण पाहिलं तर यंदाच्या मोसमामध्येच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. दीपकजी भोईर बातान आपल्या रिक्षाकडे जायचंय, आपली मंडळी वाट बघत राहिल्यात. दीपकजी भोईर बातान एवढा विनंती असेल की आपल्या रिक्षाकडे आपण रवाना व्हायचंय, आपली मंडळी आपली वाट बघतात. शेवटच्या अंतिम षटकासाठी इन्व्हाइट केलं कुणाल पाटीलला. वरी फर्स्ट बॉल लो फुल टॉस होता ऑन साइडला. आपण पाहतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केला जातो. काही गरज नसताना एक्स्ट्राची 1 धाव ही बहाल केली जाते टीम मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे भिंगारला. कारण इथे एकच धाव होती, विकेटची आवश्यकता होती का, पण 2 धावेनं एकीचं रूपांतर झालंय दुसरी मध्ये. 27 वरती स्कोरबोर्ड पोहोचला. तन्मय 11 जनुमान मसोबा 11 नारपोली संघाचं. विवेक स्ट्रायकिंग एंड वरती 6 मध्ये 5 वाचवण्याचा लिलया विक्रम त्यांनी केलाय. जरूर इथे बॉल हवेमध्ये झेल घेण्याची संधी होती.
इथे मिसक्यूट केलाय, सोडलाय झेल. एक धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट आहेत. तिसरीसाठी धावत असताना रनआउटच्या माध्यमातून विवेकला परतावं लागतं. स्पोर्ट डेरवली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन्सला आपली वरी फर्स्ट कॉल आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दाखल झाला विनायक, पण स्ट्रायकिंग एंडवरती आहे, ज्याच्या पाठमधून 6 धाबा षटकार आपण पाहिला. साहिल जगे हा स्ट्रायकिंग एंडवरती दाखल झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे धावपटलावरती जर आपण पाहिलं गेलं तर. यावेळेस ओव्हर पिच पुढ्यात होता, समोर उडवला वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. पस्तीस या अंकावरती पोहोचल्या. 3 बॉल इथून जर 10 ते 8 धाबांपर्यंत जरी मजल मारली ना तर 45 ते 44 धाबा म्हणजे एक फायटिंग टोटल या ठिकाणी मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे भिंगार ही स्कोरबोर्डवरती उभी करेल जरूर. पण तिथे साहिल जगे आपल्या अंदाजामध्ये आपल्या अनोख्या शैलीमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटकार क्रमांक 2 त्याच्या बॅटमधून पाहिला, पण तिथे ओव्हर पिच बॉल समोर पुढ्यात टाकला आणि त्याचा फायदा जरूर घेतला तो भिंगार टीमच्या या बॅटर्सने. आता कानमंत्र दिलाय जरूर कुणालला. ओव्हर द विकेटने अगली पेशकश. हाई बॉल समोर सहज उडवला ऑन दी टो साइड स्क्रीनच्या वरतून. साहिलचा आक्रमण, हल्ला बॉल केला जातो बॅक टू बॅक. दुसरा षटकार. धावा म्हणजे लढण्याजोग्या धावा झालेल्या आहेत आणि नक्की बॅटिंग आवडली असेल ना तर भिंगारकर साहिल साठी जोरदार टाळ्या होत्या. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. मी म्हटलं होतं ना पिंच हिटर आहे तो, कधी धावा पटकन बनून जातो ना तो प्रतिस्पर्धी संघाला समजतच नाही आणि तेच घडले. स्पीडअप करा नारपोली संघ, चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ घेताय. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 3 षटकांमध्ये धावा 25 होत्या, आता 41 पर्यंत धावांची उसंडी मारलेली आहे. अजून 2 बॉल बाकी आहेत. ज्या बॉलर्सने 5 धावा डिफेन्स केल्या होत्या पण त्याच गोलंदाजीवरती आक्रमण, हल्ला बॉल केला जातोय. एक धाव फंबल होईल, धावा येतात म्हणजे मिसफील्ड होईल. आपण नेहमी सांगत असतो ना घर फिरले की घराचे वासे फिरतात, तसेच मैदानामध्ये षटकार चौकार आले की वातावरण अगदी वेगळं बदललं. जो मोमेंटम नारपोली टीमकडे शिफ्ट होता, अगदी सहजरित्याने चेंडू हाताळत होते, अगदी सहजरित्याने निर्धाव चेंडू येत होते. पण जसे साहिलने 3 षटकार ठोकलेत ना, वैयक्तिक 22 अंकावरती खेळ त्याचा कमालीचा राहिलाय. कमालीचा तर मी तर म्हणेन किफायती राहिलाय. आपल्या टीमला जेव्हा गरज असते ना, आपण नेहमी सांगत असतो ना मुहूर्त देखते ना सूरत देखते. आपली टीम की जरूरत देखते आणि संघाची जी जरूरत आहे, संघाची जी उणीव आहे ती उणीव पूर्ण करत असताना इथे साहिल जगे शेवटचा अंतिमचा बॉल आहे. या सत्रातील या षटकातील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली जाते कर्णधाराच्या माध्यमातून. चला शेवटच्या अंतिमच्या बॉलसाठी स्पीडअप करावा. धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवरती 43 धावा. आता घडलंय काय, स्लोवर 1 करण्याचा हा प्रयत्न आणि तिथे आलाय नो बॉल. 1 एकच धाव येते. जास्ती वस्ट हाईट होती पण हे काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या कुणालची पहिल्या मॅच मध्ये 5 धावा डिफेन्स करण्याचं आपण षटक पाहिलं, तोच कुणाल आता 19 धावा आपल्या टीम साठी खर्च करतोय. थोडीशी सुमार कामगिरी. 5 बॉल मध्ये 19 धावा. उघडा डोळे, पहा नीट, कारण पुढचा बॉल फ्रीडचा आणि तोही चेंडू अंतिमचा असावा. सोने पे सुहागा मी तर म्हणेन. आणि हा शॉट ऑफ लेन काय तडका आणला.
बॅक टू बॅक आपण पाहतो या ओव्हर्स मध्ये ठोकले. साहिल जगे मोठे भिंगार गावाचा ब्रँड दाखवत असताना यंग रायझिंग स्टार 3 षटकार अंतिमच्या ओव्हर्स मध्ये धावा झाल्या 50 धावा. 50 धावा आपण पाहतोय. धावा होत नव्हत्या, धावा बनवल्या जात नव्हत्या, पण तिथे साहिल आलाय, साहिल बरसला आणि साहिलने सांगितलं की अगदी पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, आणि मी आहे तर तुम्ही टेन्शन घेता का, कारण धावा बनवण्याची धमक आणि क्षमता माझ्यामध्ये. 6 धावेनं धावा संख्या झाल्या 49. 7 चेंडू आणि 28 धावसंख्येची अगदी जबरदस्त माचीला, आपल्या संघाला, आपल्या या गावाला, आपल्या अस्तित्वाची लढाई टिकून ठेवणाऱ्या या 27 धावा त्याच्या बाटमधून आल्या आपण पाहतो. 28 धावा त्याने केल्या आणि 4 षटकार त्याच्या बाटमधून आपण पाहिलेस. आमचे समालोचक मित्र संदेशी पाटील तथा विद्यमान सदस्य आहेत ते भिंगार ग्रामपंचायतीवरती, त्यांच्याकडून या खेळीसाठी या 28 धावेंसाठी साहिलला 500चं कॅश प्राइज जरूर आलेलं आहे. ॲडव्होकेट देवेंद्रजी बडे यांना मी विनंती करते की आपल्या शुभास आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतो, त्यासाठी इंटरनेट सुविधा ॲडव्होकेट देवेंद्र ज्ञानेश्वर बडे यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. तसंच प्रथम पारदर्शी चषक देवेंद्रजी बडे यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं. आणि नक्की जसं दुसरं सत्र सुरू होईल ना, तर आपण सागरजी मांडवकर, द व्हॉइस ऑफ नेरे, स्वीट व्हॉइस ऑफ नेरे यांच्याकडे आपण दुसऱ्या सत्रासाठी जाऊया. थँक्यू सो मच. या दरम्यान खऱ्या अर्थानं माझ्याकडे आगमन होतो शेतकरी कामगार पक्षाचा एक बुलंद आवाजाने ओळख राहिली आहे. ते माजी उपसरपंच, सरपंच पद भोगणारे प्रशांतजी पाटील भिंगार यांचं माझ्याकडे आगमन होतं. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 50 धावा, 51 धावांची गरज आहे. 49 लगेच फोन, 49 लगेच फोन. 50 धावा बोर्डवर लागलेत, 51ची गरज आहे. ऐका उत्तरार्धामध्ये सागरजी मांडवकर सरांना. तर जय गिरोबा जोये टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय तो मानसी स्पोर्ट डेरवली टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आमिर आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जसे बिल्डिंग टीम बाहेर निघेल तर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या, ही विनंती असेल, कारण टाइम आम्हाला वाचवायचा आहे. तर ऐकूया दुसरं सत्र कसं रंगेल, कोण मात्र अंतिम 5 मध्ये दाखल होत आहे. व्हॉइस ऑफ नेरे सागरजी मांडवकर यांच्या गोडवाणीतून. पुढच्या सर्व मॅचेस या 3 षटकांच्या राहतील, याची नोंद घ्या. 5 संघ तिथे क्वालिफाय होतील. 40+ गटाला तिथे मात्र बाय देण्यात येईल. ए, बी आणि सी आणि डी अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल, याची आपण नोंद घ्या. बाईक्ससाठी आपल्याला पाहायला गेलं पहिल्या 3 सामन्यामधील गुण हे पकडले जातील बाईक्ससाठी, याची आपण नोंद घ्यायची. विकेटसाठी 5 गुण असतील. धन्यवाद गीतेश. तन्मय 11 हनुमान नारपोली आज हा संघ खेळतोय. आज दोन्ही संघानं चांगला खेळ दाखवला. मध्यरात्रीनंतर आपण पाहतोय आज आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आयोजित सन्मान्य श्री डॉक्टर रवींद्र आनंद शिसवे IPS आणि यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्तानं ही भव्य नाईटची स्पर्धा आज 21 मार्च. चला जलद गतीने खेळा. आणि आज आपण पाहतोय 22 मार्चला सुद्धा प्रारंभ करतो आणि काही इम्पॉर्टंट मॅचेस इथे बाकी. रोहन मस्कर आणि नरेंद्र मस्कर आघाडीची जोडी. पहिला चेंडू ऑन साइडला, धाव घेण्याची तयारी, निकाला नरेंद्र, धोका होईल का, रिस्की रन, काहीच गरज नव्हती आणि त्या अडथळा, गरज नसताना विकेट घेणं आणि विकेट फेकणं. आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झाला आणि इम्पॉर्टंट बिग विकेट, पहिला धक्का.
विजयासाठी टार्गेट आहे 50, 4 षटकं. दोन्ही संघ पाहतोय तेवढ्या चांगल्या दर्जाचं क्रिकेट आज दोन्ही संघानं दाखवलं. तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली खऱ्या अर्थानं गरज नव्हती. नरेंद्र सुसाट वेगाने निघाला. अजयजी वाघे त्यांच्याकडून दोन्ही टीमसाठी पारितोषिक येते. सलगच्या 3 षटकारासाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलगच्या 3 विकेटसाठी मनस्वी इलन करतेश्वर मोठे भिंगार टीमसाठी 3,000 रुपयासाठी 3,000 रुपये पारितोषिक असेल. सलगचे 3 षटकार मारा किंवा 3 विकेट घ्या. अजयजी बागीत यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचा कॅच प्राइज असेल. सागर सर. प्रीतम घोगरेचे षटक पाहतोय. नवीन फलंदाज झाला क्रमांक 3 वर अभिजित मोरे. गावदेवी मैदान आपण पाहतो अजिवली. सर्व आयोजकांची प्रचंड मेहनत राहिली. सर्व पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. इम्पॉर्टंट मॅच आहे. टॉप 5 मध्ये कोण जाणार? नारपोली का आज आपण पाहतोय करतेश्वर मोठे भिंगार. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. मात्र इथे गेलेली रोहनची स्वस्तामध्ये विकेट. नवीन फलंदाज झाला अभिजित मोरे. स्ट्रायकर एंडला प्रीतम घोगरे. समोर ठेवला. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट फिल्डर आहे तिथे सिंगल. नरेंद्रच्या डोक्यामध्ये काय वेगळं असेल. मागच्या मॅच मध्ये ट्रॉम्बेच्या गोलंदाजांना पाणी पाजलं, घामटा काढला आणि अक्षरशः फलंदाजीनं थैमान करत असताना नरेंद्रच्या त्या विध्वंसकारी खेळानं पहिलं सत्र गाजवलं. तो खेळतोय. सलग 3 षटकार 5,000. सलग 3 विकेट 3,000. अजयजी बागीत त्यांचा लकी नंबर 22-12 आपण पाहतोय. लक्ष उद्या मॅच कडे. 2 चेंडू धावा 2. कंपॅरिझन अभिजित मोरेनं पहिल्या ओव्हरमध्ये पूर्वार्धामध्ये 12 धावा दिल्या होत्या. मागे ठेवला चेंडू. हाफ ट्रॅकर मात्र लाईन बाहेर. यस व्हाईट बॉल. सामना कमालीचा होईल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. दोन्ही संघ बलवान आहेत, बलाढ्य आहेत. अनेक वर्ष गावाचा ग्रामीण क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि आता मैदानावर आमने सामने. नारपोली विरुद्ध मोठे भिंगार. प्रीतम घोगरे समोर ठेवला. लॉफ केला. थोडा कनेक्शन प्रॉपर झाला नाही. फिल्डर आहेत. बिग विकेट. दबाव निर्माण झाला टीम नारपोलीवर. आणखीन एक धक्का. रुपयाचं पारितोषिक असेल. पीटर हिंडरबाजेचे सर्व सतीशजी पाटील यांच्याकडून आणि सलगच्या 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्या अजयजी बागीत यांच्या माध्यमातून आणि सलगच्या 3 विकेटसाठी अजयजी बागीत यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा मध्यरात्रीनंतर 1:20 झालेत आणि आपण पाहतोय सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रीतम घोगरे सुंदर षटक हाताळलं. त्यांनी 2 महत्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवलंय. आता नवीन फलंदाज अभिजित मोरे, अभिषेक. इथून एखादी चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली तर कमबॅक होईल. आक्रमणाचा प्रयत्न मिड ऑन कडे. फिल्डर आहेत. कमबॅक इज अ बेटर दॅन सिट बॅक. नक्कीच दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट इज अ चान्स विनिंग डॉमिनेशन आणि आता त्यासाठी झुंज देत असताना दोन्ही संघ. गोलंदाज प्रीतम घोगरे. गुड बॉलिंग प्रीतम. बॅक स्लिप रेडी. एष्टी रक्षक थोडे आपण पाहतोय चल बिचल झाले. मात्र प्रीतमनं अक्षरशः रोखलं. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी आवडली असेल तर प्रीतम साठी कौतुक झालं पाहिजे. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं. टार्गेट 50. सामना पाहतोय करतेश्वर मोठे भिंगार विरुद्ध नारपोली. मॅच ऑन आहे. मोठे फटके खेळावे लागतील. समोर उभा आहे अभिजित मोरे. लाईन ओळखलं. जाऊन दिलं व्हाईट बॉल. लाईन रीड करणं सुद्धा खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. चेंडूची पाहणी करणं त्यानंतर शॉट सिलेक्शन आणि ओळखलं अभिजितनं. अभिषेक त्याला साथ देतो. धावसंख्या टोटल 5. टार्गेट 50. क्रॉस बॅट एक चपराक चाबूक स्ट्रोक आणि एखादा आपण पाहतो क्रॉस बॅटेटनं लॉंग ऑन कडे स्ट्रेट फ्लायटेड इंटेलिजन्स स्ट्रोक षटकार.
एकत्रित येऊ नका, आता वेळ आम्हाला वाचवायचे, कारण हा सामना सोडून 4 मॅचेस अजूनही कव्हर करायचेत आणि त्यानंतर बक्षीस समारंभ. रुईचा फटका आपण पाहिला ना, तर मी नक्की म्हणेन एखाद्याच्या कानफटाखाली मारावी तसा फटका होता आणि त्या सुसाट वेगानं अप्रतिम फटका खेळला अभिजित मोरेनं. 2 चेंडूमध्ये 7 धावा. मैदानावर धावा होऊ शकतात. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, कारण जेव्हा ट्रॉम्बे विरुद्ध नार्पोलीनं टॉस जिंकला त्यांनी बॅटिंगला पसंती दिल्या आणि आता या धावसंख्येचा पाठलाग करतोय. प्रीतम गोगरेनं 5 चेंडूमध्ये चांगली मेहनत केली, स्कोर थांबवला, मात्र अभिजित थांबण्यासाठी तयार नव्हता. तो दाखवून देतोय का मी थांबणारा नाही आणि मी थांबण्यासाठी आलो नाही. आणि आता इथून चांगली पार्टनरशिप बिल्डअप होणं संघासाठी महत्वाचं. धावसंख्या 11. ओव्हर नंबर 2 साहिल जगे. ओहो, व्हाईट बॉल. दोन्ही सख्खे बंधू मैदानावर. आता ती बंधूंनी दहशत निर्माण करणं महत्वाचे टीम नार्पोलीसाठी. अभिजित मोरे, अभिषेक मोरे 2 चेंडू डॉट. साहिल जगे दबाव दडपण त्याच्यावर असेल. 11 धावा आता आल्यात. पूर्वार्धामध्ये फर्स्ट ओव्हर नंतर 12 धावा होत्या. विकेट मिळाली. विकेट हवी होती आणि आवाज येतोय कर्तेश्वर मोठे भिंगार. पाठीराखे प्रेक्षक खुश आहेत. 3 गडी बाद, धावा 12. बघा आपण किती आनंदी आहे. बिग फॅन कर्तेश्वर मोठे भिंगार टीमचा. आनंद मात्र गगनात मावत नाही. नक्कीच गितेश, भरपूर उड्या तो मारतो आणि त्यांच्या टाळ्यांचा आवाज थेट आमच्या मैदानावर घुमतोय, जंप मारतोय, आनंद असतो आणि हे गावचे पाठीराखे असतात. हॅलो, अतुलजी भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 11 धावा आल्यात. कदाचित कुणाल 11 धावा फर्स्ट ओव्हर मध्ये आला. आता धावा 13. कदाचित कुणाल आणि अभिजितनं नक्कीच कान मंत्र दिला कुणालला. साहिलचं षटक सावध खेळणं, ज्यामध्ये जास्ती धावा बनवणं, कारण कल्पेशनं जेव्हा दुसरं षटक हाताळलं, कल्पेश गायकवाड फक्त 1 धावेचं षटक होतं, मात्र कुणालनं 25 धावा. जोरदार. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा दाखवून दिलं या फटक्याने षटकार. रोहित, कालचा सामना आम्हाला आठवतो. पालेश्वरी नाईट स्पर्धा होती आणि सामना होता देवीचा पाडा आणि कोपरा. देवीच्या पाड्याच्या फलंदाजानं कोपराच्या दुर्गेशला 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले होते आणि तब्बल 8,000ची कमाई केली. मात्र त्याच दुर्गेशनं उत्तरार्धामध्ये त्याचा घामटा काढला आणि त्यांनी 3 षटकामध्ये सामना संपवला. ग्रामीण क्रिकेटमध्ये खुन्नस क्रिकेट आपण बऱ्याच वेळा पाहिलं. साहिलनं आक्रमण केलं कुणालवर. कुणाल सांगतो मला आता खेळावं लागेल आणि मैदानावर तो कमबॅक करतोय. धावा 19. 2 षटकानंतर 13 होत्या. कर्तेश्वर मोठे भिंगार आणि आता पुढे सरकलाय बॅटिंग टीम नार्पोली. सामन्याला मजा येणार. कुणाल सांगतो मी थांबणार नाहीये. सज्ज होईल पुन्हा एकदा. आणखीन एक जोरदार पलटवा. डीप कडे फिल्डर निघाला कुणाल. 2 धावेसाठी थ्रो परफेक्ट. गुड फिल्डिंग. अपील तिथे होईल. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. टार्गेट विजयासाठी 51. धावसंख्या आपण पाहतो 21. हरेशजी जाधव यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. बलरामजी भोपी भिंगार, विक्रांतजी वरे भिंगार, चंद्रकांतजी पाटील, राजेशजी वरे आणि भानुदासजी शेंद्रे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घेतात. या मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 21. गडी बाद झाले 3. साहिल जगे. आक्रमण कव्हर मध्ये चांगले प्रयत्न केले. काहीसा होईना फटका अडवला. धाव घेण्याची तयारी. ही विकेट हव्या. सापळा रचलाय. सांगितलं कुणाला गरज नाही.
तुमच्या खेळामध्ये स्वतःवर असलेला विश्वास हा खेळामध्ये खूप महत्त्वाचा असतो आणि आता कुणालची ती कॉन्फिडन्स लेवल हाय, सामना त्याला जिंकून द्यायचे, विजयाच्या उद्देशानं उतरलाय. साहिल जगेत त्याच्या विरुद्ध योजना आखतोय, मात्र अजूनही त्याला यश मिळत नाही. कुणालला माहिती आहे गोलंदाजी करताना आलेले अपयश आणि ते आता अपयश त्याला धुवून काढायचे. धावसंख्या टोटल 23, टार्गेट 51. 2 षटकानंतर भिंगारच्या 13 होत्या. नारपोली थोडा पुढे, त्यांच्या धावा येते 23. आक्रमण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय फटकेबाजी करतोय, अगदी प्रत्येक चेंडूवर कुणालचं आक्रमण. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 25 धावा आणि कदाचित त्याच धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल, शेवटपर्यंत लढावं लागेल, कडवी झुंज द्यावी लागेल आणि ते प्रयत्न करणं महत्वाचं असतं. आणि फास्ट क्रिकेटमध्ये सतत प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्कीच मिळतं आणि आता प्रयत्न करावे लागतील. अभिजित, कुणाल, गोलंदाज साहिल जगे आतापर्यंत एकूण धावा 24. नेक्स्ट बॉल समोर खेळेल अभिजित मौर्य. अभिजितच्या बॅट मधून बेधडक तुफानी आसमानी षटकार, सुलतानी षटकार अभिजितच्या बॅट मधून. मॅच आवडली असेल तर चला दोन्ही संघांची पाठी राख्या, आवाज येऊ द्या. नारपोली विरुद्ध मोठे भिंगार, एकूण धावा 30, टार्गेट 51 आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन 12 चेंडू 21 धावा. घमासान युद्ध मैदानावर शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. विजयाची वाट इथे सोपी करण्यासाठी मात्र अभिजित मोरेनं गोलंदाजांची वाट लावल्या. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी गेला नाही. 12 बॉल 21, थोडे थकलेत, सामना जिंकायचे. नारपोलीच्या पॅव्हलियन मध्ये तणावाचं वातावरण, एका बाजूला कर्तेश्वर, भिंगारच्या पाठीराखांमध्ये शुकशुकाट, मात्र सामना अजूनही गेला नाही. विजयासाठी कडवी झुंज देतील आशेचा किरण दोन्ही संघाने. 12 बॉल 21, क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो, त्यांच्या खेळावरून तो छोटा आणि मोठा ठरत असतो. आणि आता ज्या 2 विकेट सोस्तात गेल्या आणि तिथे ज्यानंतर कुणाल, मात्र अभिजितच्या 2 षटकारानं मॅच मध्ये हे वातावरण निर्माण केलं. आकर्षक काय टायमिंग आहे, मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे. आणि आता क्रमांक 3चं षटक प्रतीक घोगरे. बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. कर्तेश्वर मोठे भिंगार 11 धावा दिल्या प्रीतमनं. साहिल जगेचं षटक थोडं मागणं राहिलं. कुणालच्या षटकामध्ये ज्या 25 आल्या आणि त्याची परतफेड केल्या. षटक क्रमांक 3, भागीदारीचा विचार केला, चांगल्या पद्धतीनं भागीदारी मैदानावर प्रयत्न करताना दोन्ही फलंदाज. 12 बॉल 21, 19 धावा आल्या. इम्पॉर्टंट गोलंदाजावर झालेली पिठाई 19 दिल्या साहिल जगेनं. धावा 30 रन्स ऑन बोर्ड. थोडा दबाव आहे, सी द प्रेशर, आणि हा विजयाचा दबाव असतो. बटन ऑफ विनिंग ज्याला म्हटलं जातं. तणाव आहे, टेन्शन आहे, संघर्ष कायम आहे. जेवढा संघर्ष दमदार तेवढं यश निश्चित. 12 बॉल 21, गोलंदाज प्रतीक घोगरे. व्हाईट बॉल, दबाव वाढलाय. 12 बॉल 20, विजयासाठी कडवी झुंज आहेत. डॉट बॉल, विकेट. मॅच मध्ये कमबॅक करेल भिंगारला, मात्र दोन्ही फलंदाज सेट झालेत. आता गोलंदाजांची शहानिशा होत्या या मॅच मध्ये. आनंद देणारा क्षण कोण साजरा करणार, कोण जाणार टॉप 5 मध्ये. 12 बॉल 20, ऑफ स्टंपला ठेवला. आता लाईन ओळखलं, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, थोडा टेन्शन वाढते आता नारपोलीवर. डॉट बॉल आलाय. कुणाल पाटील, कुणालनं 5 चेंडूचा सामना केलाय. 11वर तो खेळतोय बघा. नॉन स्ट्रायकरून निघाला अभिजित, त्यांनी कम्युनिकेशन दिलं आणि हे संवाद कौशल्य मैदानावर खूप महत्वाचं असतं. आक्रमण स्टेडी, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, सिंगल. आता स्ट्रायकर एंडला अभिजित मौर्य. सलग 2 षटकार गीतेश याच्या बॅट मधून आलेत. जर 1 षटकार आला तर तब्बल प्राइज असेल 5000. पुरस्कर्त्या अजय भागीत.
मॅच ऑन आहे, वातावरण गरम झालं, फलंदाज थैमाने, गोलंदाज कमबॅक करण्याची तयारी दाखवते आणि क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका असं म्हटलं जातं. विनिंग कॅल्क्युलेशन, एकूण धावा 32, टार्गेट 51, 10 बॉल 19 ची गरज. 10 बॉल 19, रंगतदार सामना मैदानावर प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. राऊंड विकेट समोर ठेवला, डॉट बॉल दबाव निर्माण करतोय, दबाव तंत्राचा वापर, पंचांची नजर स्थिर. हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. बघा रिप्ले पाहू शकतो. सावध होता डाव्या त्याचा फलंदाज अभिजितनं ओळखलं, लाईन बाहेर आणि तिथे त्यांनी थोडी बॅट आकडली. गुड क्रिकेट, गुड इंटेलिजंट क्रिकेट. फलंदाज अभिजित मोर्या, 2 षटकार आले डॉट. आता विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे 9 बॉल 19 ची गरज. घमासान युद्ध मैदानावर. ओ यॉर्कर पद्धतीचा लॉंग ऑफ कडे, फिल्डर आहे सिंगल, नकार दिला कुणालला, काही गरज नाही, सामना जिंकून द्यायचा. बॅटिंग क्रिकेट आवडला असेल तर अभिजित साठी टाळ्या उद्या. मैदान सोडण्यासाठी तो तयार नाही. संघर्ष पराकोटीचा मैदानावर. सामना कोण जिंकेल? विनिंग कॅल्क्युलेशन, धावा झाल्या 33, 8 बॉल 18 ची गरज. एखादा षटकार मॅच हवा काढेल, मात्र एखादी विकेट कमबॅक करून देईल. ओहो, सीमारेषे लगत आलाय, मी हाय तो हिरो दाखवून देत असताना कुणाल. ओढले असेल तर कुणाल साठी टाळ्या उद्या. सबसे कातिल कुणाल पाटील मैदानावर. कुणालचा झंझावत. धावा आहेत 39, टार्गेट 51, 7 बॉल 12. सामना खुला केलाय, विजयाची वाट सोपी केल्या आणि गोलंदाजांची वाट लावते लॉंग ऑनला. सामना अजूनही गेला नाही, धोका होईल, गरज नव्हती. मॅच मध्ये कर्तेश्वर भिंगार कमबॅक करेल. येणारे चेंडू 6 आणि आता 11 धावेची गरज. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. मॅच कडे सामन्याची पार्श्वभूमी पाहिलं, प्रेक्षकांना आवडणारा सामना. 6 बॉल आता इक्वेशन 11. बघा मध्यरात्री नंतर आळस झोप उडवणारा सामना. टॉप 5 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं साकार होणार? गरज नव्हती, पंचांचा इशारा, इमर्जन्सी पाणी. चला 12 मॅन आपण रेडी राहा, फिल्डिंग सेट करा. वेळेला आपल्याला महत्व द्यायचं आणि पुढच्या फिल्डिंग टीमला आम्ही सूचना करतो का आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबा. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम मानसी स्पोर्ट्स डेरिवली आपण रेडी राहा, इन ऍक्शन मध्ये रेडी राहा. घमासान युद्ध, नारपोली विरुद्ध कर्तेश्वर मोठे भिंगार. अभिजितनं आपण पाहतो जी विकेट फेकल्या. कुणाल अजूनही मैदानावर. कुणालला तो वचपा काढायचा आणि त्या तयारीमध्ये इंडिव्हिज्युअल योगदान कुणालचं पाहिलं. 2 षटकार खेळत 8 मध्ये खेळतोय 19. आता नवीन फलंदाज आलाय क्रमांक 6 वर. टीम नारपोलीसाठी क्रमांक 6 वर. तर हायवे ब्रेक बॉईज चा मी मनापासून धन्यवाद देतो. फुल सपोर्ट ज्यांचा आम्हाला मिळाला या स्पर्धेसाठी त्यांचं विशेष धन्यवाद. बघा दोन्ही संघांचे आम्ही पाहतोय पॅकर्स आहेत मॅचचा आनंद घेत असताना. कर्तेश्वर मोठे भिंगार घमासान युद्ध. सामना अजूनही गेला नाही. तन्मय 11चे अनुमान मसोबा नारपोली. विजयाचा झेंडा कोण फडकवणार? खेळामध्ये असं नेहमी म्हटलं जातं यशस्वी होण्याच्या मार्गातील सर्वाधिक प्रमुख अडथळा ती म्हणजे तुमची भीती. आणि जर ही भीती मनामधून गेली तर 2 पैकी जो संघ असेल जेव्हा वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये मॅच मध्ये कमबॅक करेल. गोलंदाज आलाय सुमित पवार यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या गोलंदाजाला सागर सर. प्रसाद पवार आलाय समोर उभा आहे. विशाल मस्कर, विशाल नव्या दमाचा आहे, तो नवीन आलाय.
मागे जो खेळ केला अभिजितनं. नितीनजी कोळी सरांचं इथे आगमन होत आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं पहिला स्वागत आहे चेंडू. स्पर्धेच्या माध्यमातून. वेगळा प्रयत्न, आपलं पावित्र्य दाखवलं. सरळ बॅट मधून येत असताना कुणाल सांगतो स्ट्रेट खेळ, स्ट्राईक त्याला हव्या. सामना अजूनही सोडत नाही. गोलंदाज प्रसाद पवार, त्याला सामना जिंकून द्यायचे. आता येणारे कॅल्क्युलेशन, 5 बॉल 11. क्लीन बोल्ड. नाराज कुणाल, नो स्ट्राईक एंडला त्याला उभं ठेवलंय आणि प्रसादनं केला कमबॅक. मात्र हॅट्रिक संपादन केली तर ऋतिकजी गोंदली भिंगार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल या गोलंदाजासाठी. प्रसादनं केलेला कमबॅक. गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय 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 करू शकतो आणि 2 डॉट बॉल जी मेहनत केली कुणालनं आणि आता त्यावर प्राणी फेडणार का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. एखादा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा जो दबाव आलाय तो दबाव कमी केला नारपोलीला. मात्र हे सातत्य सुरू ठेवलं प्रसाद पवारनं तर कमबॅक करेल टीम कर्तेश्वर मोठे भिंगार. मॅच ऑन. हा चेंडू जर निर्धाव काढला गेला तर पप्पू शिंद्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रसादसाठी. 4 बॉल 11 ची गरज. प्रसाद पवार समोर नवीन फलंदाज. आक्रमण ऑन साइडला, डीप कडे फिल्डर सिंगल. आता कुणाल स्ट्राईक चेंज करणार नाही. 3 चेंडू 10 धावा. प्राईज झालेत सुमित पवार आणि कैलास पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. प्रसाद पवारला 500 रुपये जमा झालेत. विनिंग कॅल्क्युलेशन. 3 बॉल 10 समोर उभा आहे कुणाल पाटील. या चेंडूवर जर विकेट संपादन केली सुमित पाटील एसपी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा प्रेक्षकांच्या नजरा खेचणारा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना. 3 बॉल 10. कुणालनं ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेग रेडी आहे. मिसफील्ड निघाला 2 धावेसाठी. सामना अजूनही गेला नाही. सामना जिंकून द्यायचे प्रसादला, सामना जिंकून द्यायचे कुणालला. चला प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा आवाज येऊ द्या. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. एंड मोमेंटला कमबॅक करून देतोय प्रसाद. फटके खेळण्यासाठी तो संधी देत नाही. डोक्याने गोलंदाजी होते, स्मार्ट गोलंदाजी होते. 2 बॉल 8 ची गरज. 2 बॉल 8. वासुदेव पाटील पॅव्हलियन मध्ये शांतता. जर गोलंदाजांनी मॅच जिंकवली तर परशुरामजी माळी माजी उपसरपंच यांच्याकडून 1000 रुपये आणि जो स्ट्राईकला बॅट्समन आहे त्यांनी जिंकवली तर त्यासाठी देखील 1000 रुपयाची प्राइज असेल. सागर सर काल देखील असा सामना रंगला होता. 3 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असताना पाळी संघाने तो सामना जिंकला होता बेलवडीच्या विरोधामध्ये. 2 बॉल 8. सी द प्रेशर. आला व्हाईट बॉल. सामना अजूनही गेला नाही. चित्त थरार नाट्य या मॅच मध्ये. धडधड वाढते कर्तेश्वर मोठे भिंगार आणि एका बाजूला आपण पाहतोय टीम नारपोली. आणि आता गोरक्ष पवार असते तर म्हटले असते नक्कीच त्यांचा लोकप्रिय डायलॉग्स. आणि फास्टने आता फास्टफूस. 2 बॉल 7 ची गरज. चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या. डॉट चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. संदेशजी पाटील या संघाच्या पुरस्कर्ते आहे. आणि 2 बॉल 7. आणि अण्णांनी 1000 रुपये जमा केल्यात. कोणी जिंको बक्षीस मात्र 1000 रुपये परशुराम. फटका आला डीप कडे, सीमा रेषेलगत आला षटकार. काय सामना रंगला. यस डीजे. बघा ज्या कुणालनं 25 धावा दिल्या आणि अंगावरचं कर्ज फेडलं. टाळ्या उद्या कुणालसाठी. नाबाद खेळतोय 27 वर. क्या बात आहे. मॅच अजूनही गेली नाहीये. रोहित गीतेश दिनेश सर आपण पाहतोय चित्तथरारक सामना. क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर होताना पाहिलं. काल आम्ही पानदिवीच्या स्पर्धेमध्ये पाहिलं 1 बॉल 1 धावेंवर सामना. काल पालेश्वरी नाईट मध्ये पाहिलं. असे सामने सुद्धा गोलंदाजाने जिंकलेत.
जर चेंडू निर्धाव फेकला गेला तर सुमितजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि परशुरामजी माळी सामना कोणी जिंकू द्या 1000 रुपयाचं पारितोषिक. जर बॅट्समनने सामना जिंकवला तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि जर बॉलरने सामना जिंकवला तर त्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 50 धावा झालेत, 51 करायचेत. एक बॉल, एक व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. चला टाळ्यांचा आवाज येईल. प्रेक्षक वर्ग, नारपोलीचे पाठीराखे, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. समर्थक कर्तेश्वर मोठे भिंगार, स्टेजवर असलेले आमचे पाहुण्या, टाळ्यांचा आवाज या मॅच साठी. एक बॉल, एक बॉल, एक आणि सामना जिंकला नारपोलीनं. दणदणीत विजय. जिंकू द्या. नवरी मिलो का नवरा मरो, आम्हाला जेवण भेटल्याची गरज, परंतु प्रेक्षकांना सामना चुरशीचा पाहायला मिळाला. याचा IPS ट्रॉफीच्या माध्यमातून भाऊ आपले 500 रुपये घेऊन जा. भिंगार 500 रुपये घेऊन जा आपले आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. खऱ्या अर्थाने अंतिम मुवमेंटला षटकार लगावत तो सामना जिंकवला कुणाल पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हरिभक्त परायण आमचे परशुरामजी माळी यांच्याकडून 1000 रुपयाचा cash चला prize असेल. कुणाल साठी टाळ्या. उद्या 11 चेंडू मध्ये 31 धावेची बेधडक हटके प्रेक्षणीय खेळी आणि बघा त्यांच्या पाठीराखेने त्याला उचललं, खांद्यावर घेतलं. हा गावचा आनंद असतो. जिद्द तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही काही करू शकता. आणि गेलेला सामना खेचला कुणालनं. जोरदार टाळ्या कुणालसाठी. यस गीतेश, आपण जॉईंट वर टॉस बॉक्स. फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण लगेच मॅच ऑन असेल, सामना 3 षटकांचा असेल. फिल्डिंग लावून घ्या. ऑफिशियल्स कुणालकडे बोलतोय. कुणाल काय सिच्युएशन होतं आणि मैदानामध्ये काय बोलशील तुझ्या इनिंग बद्दल? नाही सांगू शकणार गीतेश, तो थकलाय आणि हा आनंद असतो. कुणाल थोडा रिलॅक्स होऊ द्या, त्याला टाळ्या होऊ द्या कुणालसाठी. देवेंद्रजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण यायचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी. आणि हरिभक्त परायण आमचे परशुरामजी माळी, कोणी हरू दे कोणी जिंकू दे, मला मात्र बक्षीस मात्र माझ्या खेळाडूंना द्यायचं. त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. हरिभक्त परायण परशुरामजी माळी, माजी उपसरपंच गुरुराम पंचायत कोणचे आहे, यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अंतिम सामन्याला गोलंदाजीवर मार खाल्ला, परंतु त्या धावा मात्र व्याजाने वसूल करत अंतिम 5 मध्ये आपल्या संघाला दाखल करणारा कुणाल पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच.